नमस्कार. आमदार आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपण शिक्षक मतदारसंघ पुणे विभाग याच्या माध्यमातून जे काही इलेक्शन आता होणार आहे, तर यासाठी आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत यांना भेटणार आहोत. नमस्कार. पहिल्यांदा सर आपलं स्वागत. नमस्कार. कार्यक्रमामध्ये सरांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर जिजामाता विद्यालय आंबे तालुका पंढरपूर या ठिकाणी ते मुख्याध्यापक आहेत आणि 14 वर्षापासून ते महाराष्ट्र राज्य कृती समिती संघटनेमार्फत पुणे विभागामध्ये एक त्यांनी चळवळ उभी केली आहे आणि ह्या चळवळीच्या माध्यमातून 2014 साली पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आलेत आणि त्या माध्यमातून त्यांनी शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावलेत. तर यासोबतच आपण काही वेगवेगळ्या प्रश्नांच्या संदर्भात त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वात प्रथम सर, आपल्याला एक असा प्रश्न आहे की राज्यात अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत आणि या शाळेमध्ये शिक्षकांना वैयक्तिक मान्यता दिली जाते आणि केव्हा काय होतं, शिक्षकांना अचानक काढलंही जाते. तर अशा वेळी आपली काय भूमिका आहे त्या बाबतीत? प्रश्न फार मोठा आहे आणि महत्त्वाचा अत्यंत त्याहून आहे. खात्रीने या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी माध्यमाच्या शाळा मोठ्या प्रमाणात दिल्या गेल्या, परंतु पालकांचा ओढा हा इंग्रजी माध्यमाच्या शाळाकडे वाढत असल्याचा लक्षात आला आहे आणि त्यास अनुसरून शासनाने आपण म्हणत आहात त्या पद्धतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मान्यता शहराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिल्याच्या दिसतात. या ठिकाणी ज्या सेवा शर्ती सेवेत येणाऱ्याला जे लागू कायद्यान्वये आहेत त्याचा अवलंब होताना दिसत नाही आणि त्यामुळं त्या शिक्षकांना सेवेत आल्यानंतर सुरक्षा सेवेला मिळत नाही आणि आजही आपण म्हणताय तसा तो नक्की प्रश्न आहे. याच्यावरती विधानमंडळामध्ये सुद्धा चर्चा झाली आहे, पण शासन कोणत्याच प्रकारे त्यांना आर्थिक सहकार्य करत नाही, वेतन मानधन देत नाही. ती संस्था पालकांच्याकडून येणाऱ्या फीमधून विद्यार्थ्यांच्या ते त्यांचं वेतन मानधन देत असतात. पण शेवटी सरकार हे कल्याणकारी असलं पाहिजे, सरकारनं पालकत्वाची भूमिका घेतली पाहिजे आणि शिक्षण हे तर अनेक विभागाच्या विकासाचं मूळ आहे. त्याच्यामुळं शिक्षणाची जबाबदारी तर शासनानंच घेतली पाहिजे अशी धोरण म्हणून शासनानं स्वीकारावं, अशा पद्धतीनं आमची भूमिका आणि मागणी आहे. त्याचा पाठपुरावासुद्धा आहे. काही प्रमाणामध्ये याच्यात रिलीफ मिळतेसुद्धा आहे. शासनाकडे आम्ही असा अट्टहास करतोय की सेवेत येणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला तो कोणत्या माध्यमात सेवेत आला याच्यापेक्षा तो सेवेत आला. आयुष्याची ऐन उमेदीची आणि वेल एज्युकेटेड असलेल्या काळातील ती ज्यावेळेला वय पुढे नेत असतात त्यावेळेला त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं पाहिजे सेवेच्या, आणि त्या पद्धतीने आपली मागणी आहे. पाठलागसुद्धा सुरू आहे. नक्कीच साहेबांनी सांगितलं की आम्ही ह्या प्रश्नाच्या संदर्भात पाठलाग करत आहोत आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न देखील करत आहोत. याला जोडून एक असा एक प्रश्न आहे सर की शिक्षकांना जी वैद्यकीय सुविधा दिली जाते, या वैद्यकीय सुविधा अत्यंत क्लिष्ट असतात आणि वेळ खाऊ असल्याने शासनाने त्या कॅशलेस योजना सुरू करण्याची घोषणा केली. याबाबत सध्या नेमकी तिथं काय परिस्थिती आता? प्रश्न हाही तसा शिक्षकांच्या बाबतीमध्ये मोठा बनला आहे, कारण प्रतिपूर्ती शासन देतं. 27+5 असे आजारावरती उपचार ज्यावेळेला केले जातात त्यावेळेला शासन प्रतिपूर्ती मेडिकल बिलाची देतं, पण ती वेळकाळू असणारी ही प्रणाली आहे. कारण ज्या वेळेला एखादी आजार म्हणून होतो आणि त्याच्यावर उपचार म्हणून घेतले जातात त्यावेळेला काही महिने जातात, नव्हे काही वर्षेसुद्धा काही जणांची गेल्याची उदाहरणं विधानमंडळात तारखासहित मी स्वतः माझ्या लक्षवेधीवर आधारित शासनाकडे मांडल्या होत्या आणि शासनानं त्या ठिकाणी निर्णय पण केला आहे. आणि तो निर्णय असा केला आहे की या राज्यामध्ये जेवढे पण शिक्षक सेवेत आहेत, शिक्षकेतर सेवेत आहेत, यांना कॅशलेस देण्यासाठी आपण नक्की मुवमेंट करू आणि त्या पद्धतीने शासनानं एक अहवाल कमिटी करून अहवालसुद्धा शासनानं मागवून घेतला आहे. तो आला पण आहे. शासनानं डिसेंबर 2019च्या अधिवेशनात तत्कालीन शिक्षण मंत्रीपदाचा भार असणारे सध्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांनी माझ्या सूचनेवर त्या ठिकाणी आश्वस्त केलं आहे महाराष्ट्राला की आम्ही अहवाल घेऊन नक्की यांना कॅशलेस सुविधा देऊ. त्याच्यावर आधारित मी नंतरच्या काही काळामध्ये पाठलाग त्याचा केला आहे. तो अहवाल आता शासनाकडे आला आहे, परंतु महामारीचा परिणाम
या ठिकाणी कोरोनाच्या झाला आणि पाठीमागच्या 4-5-6 महिन्यात जे अपेक्षित होतं ते घडलं नाही. पण मला खात्री आहे जो अहवाल आला आहे त्या अहवालावर आधारित येणाऱ्या काही 1-2 महिन्यामध्ये ही योजना या राज्यामध्ये सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस लागू होणार. वा, खूपच सुंदर काम केले सर आपण. सरांनी ज्या काही सूचना मांडल्या त्याच्या सूचनेवरती मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील विचार केला. आणखीनच आपण पुढे जाऊया. राज्यात पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती झाली सर, आणि ह्या भरती करत असताना कला व क्रीडा शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. या संदर्भात काय? नाही, कला आणि क्रीडा शिक्षकांची भरती ते पवित्र नावाचं पोर्टल ज्या वेळेला 23 जून 2017ला राज्य सरकारनं शासन आदेशाच्या रूपानं पुढं आणलं आणि भरती प्रक्रिया सुरू केली. त्या भरती प्रक्रियेमध्ये कला आणि क्रीडा या शिक्षकांचा ऑप्शन त्याच्यामध्ये दिला गेला नव्हता. क्रीडा या शिक्षक पदासाठीचा ऑप्शन उशिरा दिला गेला, त्याच्यामुळे संधी सर्वांना मिळाली नाही आणि कला या शिक्षकांच्या भरतीसाठीचा ऑप्शन मात्र दिलाच गेला नाही. हे लक्षात आल्यानंतर आपण क्वेश्चन उपस्थित केला होता. त्याच्यावर अधिकृतपणे शासनाने विधानमंडळातच नमूद करून स्पष्टपणानं आश्वस्त केलं आहे 5822 पदांची भरती झाली, पण राहिलेल्या पदांची जी भरती होणार आहे आणि पोर्टलमध्ये ज्यावेळेला सुधारणा करणार आहेत त्यावेळेला नक्की त्याच्यामध्ये कला आणि क्रीडा या शिक्षक पदाला सुद्धा ऑप्शन दिला जाईल. आणि त्यामुळे जी आजपर्यंतच्या 5822 पदामध्ये जी कला आणि क्रीडा पदांची जेवढी व्हायला पाहिजे भरती तेवढी न झाल्यामुळं भविष्यात मात्र हा प्रश्न उपस्थित होणार नाही, अशा पद्धतीनं आमची धारणा आम्ही भूमिका म्हणून घेऊ असं शासनानं आश्वस्त केलं आहे. ओके, नक्कीच. म्हणजे कला आणि क्रीडा शिक्षकांची भरती होणार आहे, यात आपण शाश्वत राहायला काय हरकत नाही. काय होतं सर की 2019मध्ये जो कोल्हापूर ह्या भागामध्ये जे अतिवृष्टीमुळे जो पूर आला होता आणि बऱ्याचशा गोष्टींचं नुकसान झालं, याच्यामध्ये काही शाळेंचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, मुलांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. एक त्या भागाचे एक आपण प्रतिनिधी आहात, तर या नात्याने आपण त्यावेळेस आणि आत्ता काय प्रयत्न आपले चालू आहेत? खात्रीनं म्हणजे माझा मतदारसंघ 5 जिल्ह्याचा आहे, प्रचंड मोठा मतदारसंघ आहे. आणि जे आपण पूर आल्याचं सांगितलं तो इतका मोठा पूर होता की माझ्या म्हणजे कार्यकाळातच नव्हे तर मी ज्या वेळेला हे सगळं बघत आलोय त्यातला पहिला इतका प्रचंड मोठा पूर आला. गावच्या गावं नेस्तानुभूत व्हावी अशा पद्धतीनं पाण्याखाली गेली. त्यामध्ये शाळा काही बाजूला राहिल्याच नाहीत, शाळासुद्धा त्याच्यामध्ये अत्यंत क्षतिग्रस्त झाल्या. आणि या शाळांचा इतका मोठा प्रॉब्लेम झाला की त्यांच्या इमारतीसुद्धा सगळ्या म्हणजे पडणार आता अशा पद्धतीनं अवस्था झाली. आतल्या साहित्याची तर पूर्णपणे नासधूस झाली. एक विभागाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं म्हणण्यापेक्षा राज्य सरकार केंद्र सरकार यांनी मोठी मुवमेंट करावी आणि मग रिलीफ मिळावी अशी स्थिती इतक्या मोठ्या नुकसानाला पाहता आहे. पण शेवटी मी लोकप्रतिनिधी नात्यानं माझी कर्तव्याची भूमिका या नात्यानं मी स्वतः आव्हान माझ्याच मतदारसंघातील पुणे जिल्ह्यामध्ये माझ्याच मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये मी आव्हान केलं आणि मला सातारा जिल्ह्यातील एका तालुक्यासाठी, सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यासाठी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुक्यासाठी मला मदत या विद्यार्थ्यांच्यासाठी वस्तुरूपानं करा अशा पद्धतीने मी आव्हान केल्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये जे शैक्षणिक साहित्य आहेत, जी विद्यार्थ्यांना दप्तर असेल, कंपास पेटी असेल, पेन शिसपेन वही असेल किंवा शाळेमध्ये लागणारं त्या ठिकाणचं साहित्य शाळेसाठी असेल, ह्या सगळ्या साहित्यांची ज्या वेळेला माझ्याकडं काय बांधवानी आणून दिले गेलं आणि त्याच्यामध्ये मी माझी भूमिका म्हणून सुद्धा एकत्रित करून ते सगळं सुमारे 40 लाख रुपयेचं साहित्य मी माझ्या मतदारसंघातील या क्षतिग्रस्त बनलेल्या शाळांना मदत म्हणून, त्या ठिकाणी सहकार्य म्हणून, त्या ठिकाणी एक कर्तव्याची भूमिका म्हणून त्या ठिकाणी माझ्या सवंगड्यांनी सगळ्या त्या ठिकाणी जाऊन शाळेमध्ये ते देण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे. पण ते मदत इतकी मोठी नाहीच की जी त्यांची क्षती भरून निघेल. प्रचंड मोठी हानी झालेली आहे. राज्य सरकारकडेही नंतर पाठपुरावा केला आहे. त्याच्यामध्ये जिल्हा परिषद शाळा आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा असा भेद नेहमी सरकार करतं, तसा केला नाही पाहिजे हे ठामपणाने आपण शासनाकडे मांडलं आहे. त्याला अनुसरून काही प्रमाणात मदत झाली आहे, पण अजून पण मदत होणं अत्यंत मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे.
एक विभागाचा लोकप्रतिनिधी आणि संघटनेचा एक कार्यकर्ता या नात्यानं माझा भविष्यात सुद्धा जोपर्यंत तिथल्या शाळांची सुधारणा पूर्ववत होत नाही तोपर्यंत माझा त्या गोष्टीसाठी पाठलाग राहील. ओके, नक्कीच. म्हणजे जोपर्यंत तिथली जी काही शाळेंची जी काही परिस्थिती आहे ती सुधारत नाही तोपर्यंत हा मदतीचा जो ओघ आहे हा साहेबांच्या माध्यमातून हा सुरूच राहणार आहे. आत्ता आपण एका मोठ्या संकटाला सामोरं जातोय, तो म्हणजे करोनाचं जे संकट आहे. ह्या करोनाच्या काळामध्ये काही शिक्षकांना ज्या ड्युट्या लावण्यात आल्या याच्यामध्ये काही शिक्षक मृत्युमुखी पडलेत त्याच्यामध्ये. तर यावेळेस आपण काय सांगाल की कशा प्रकारे आपण ह्या शिक्षक जे आता मृत्युमुखी पडलेत यांच्यासाठी आपण नेमके आता काय काय प्रयत्न करत आहात त्यांच्या परिवारासाठी? ज्या वेळेला देशावरती संकट येतं, आपत्कालीन स्थिती निर्माण होते, त्यावेळेला म्हणजे त्या विभागाला अनुसरून काम चालू होतं. शिक्षक मात्र असा घटक आहे की तो कोणत्याही विभागावरती कसलंही संकट आलं तर मोठ्या संख्येनं सामोरे जाणारा जर कोण आहे तर या देशामध्ये, या राज्यामध्ये शिक्षक आहे. आणि ह्या महामारीमध्ये सुद्धा पोलीसचं काम चेकपोस्टचं शिक्षकांनी केलं. रेशन दुकानामध्ये सुद्धा गोरगरिबांना धान्य वाटप करण्याचं काम शिक्षकांनी केलं. हॉस्पिटलमध्ये पेशंट कोरोनाचा आतमध्ये नेण्यापर्यंतचं काम शिक्षकांनी केलं. कोविड सेंटरवरती स्वाब तपासण्याचं काम सुद्धा शिक्षकांनी केलं. शिक्षकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात ही सेवा, आपत्कालीन स्थिती आपल्यावरती नाही तर अख्ख्या देशावरती आली आणि त्यात माझी मुवमेंट असली पाहिजे ही भूमिका ठेवून देशसेवा केली आहे. आणि ही करत असताना नक्की आपण म्हटलं त्या पद्धतीनं काही बांधवांचा धोका सुद्धा झाला आहे. त्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघामधील गडहिंग्लज तालुक्यातील 6 शिक्षक मृत्युमुखी पडलेत. माझ्या पुणे जिल्ह्यामधील 3 शिक्षक, त्याच्याही नंतर अजून संख्या वाढली आहे. म्हणजे अशी जी काय या राज्यामध्ये जिथं जिथं शिक्षक सेवा करत असताना मृत्युमुखी पडला त्या सगळ्यांना या ठिकाणी जे शासनानं गृह विभागासाठी, आरोग्य विभागासाठी जो विमा म्हणून सानुग्रह त्यांना मदत म्हणून जे देण्याचं मान्य केलं होतं ते शिक्षकांना दिलं पाहिजे. याच्यावरती सगळ्या मुवमेंट केल्या आहेत आणि प्रस्ताव सुद्धा संबंधित शिक्षकांचे आम्ही जिल्हाधिकाऱ्यापर्यंत त्यातल्या काहींचे आणले आहेत. त्यांचा पाठलाग त्यांना, त्यांच्या जे वारस आहेत त्यांना मिळवून देण्यासाठी आमचा जोरदार सुरू आहे. ओके, नक्कीच. म्हणजे सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नासाठी सरांचं खूप महत्त्वाचं काम चालू आहे. तर आपण पुढे जाऊयात सर, की इयत्ता 6वी आणि 8वी या वर्गावरती पदवीधर शिक्षक घेतले जातात, पण त्यांना पदवीधराच्या श्रेणीचं वेतन दिलं जात नाही. तर याबाबत आपण काही प्रयत्न करत आहात का? हो, प्रयत्न केलेच आहेत आणि शासनानं सुद्धा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली आहे. 3 महिन्याचा त्यांना कालावधी दिला आहे. तो कालावधी संपला आहे आणि नेमकं म्हणजे याच्यात स्पष्ट आहे आगाऊ मागणी नाही आणि याच्यामध्ये अन्यायच होतो आहे शिक्षकांच्यावरती. तो अन्याय दूर करणं पालक म्हणून शासनाची जबाबदारी आहे आणि त्यामुळं शासनानं आश्वस्त केलं आहे नागपूर हिवाळी अधिवेशनात की आम्ही आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमून 3 महिन्यात आम्ही अहवाल घेऊन त्या ठिकाणी आम्ही निर्णय करू अशा पद्धतीनं आश्वस्त केलं आहे. कारण शेवटी आपण ज्यावेळेला खालच्या वर्गांना प्राथमिकच्या शिकवतो त्यावेळेला D.Edची वेतन श्रेणी असते, ज्यावेळेला वरच्या वर्गांना शिकवतो त्यावेळेला B.Edची वेतन श्रेणी असते आणि ज्यावेळेला 6 ते 8 ह्या मधल्या वर्गांना शिकवलं जातं त्यावेळेला त्यांना पदवीधर वेतन श्रेणी असते. ही न्याय्य मागणी घेऊन त्या ठिकाणी मांडल्यानंतर सरकारनं मान्य केलं आहे आणि अहवालसुद्धा 3 महिन्यात आयुक्तांना द्यायचा सांगितला होता. त्यांनी तो दिलाही नक्की आहे आणि त्याच्यावर आधारित शासन येणाऱ्या काही काळामध्ये नक्की मुवमेंट करेल आणि ह्या सगळ्या बांधवांना 100% त्यांच्या हक्काचं जी वेतन श्रेणी आहे ती मिळवून दिली जाईल. नक्कीच. म्हणजे हे जे काही पदवीधर शिक्षक जे आहेत यांना त्यांची जी श्रेणी आहे ती नक्कीच मिळणार, यात शंका नाही. आणखीन एक असा एक प्रश्न आहे सर, की नवीन अंशदान पेन्शन योजना जी आहे याबाबत आपण काय भूमिका घेतली? नवीन अंशदान पेन्शन योजना ही भारत सरकारने 1 जानेवारी 2004ला देशभरात लावली आहे. आपल्या देशातल्या सगळ्याच राज्यांनी वेगवेगळ्या तारखांना ती स्वीकारली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारनं ती 1 नोव्हेंबर 2005ला स्वीकारली आहे. 15 वर्षाचा कालावधी याच्यामध्ये म्हणजे संपतो आहे आणि फार मोठ्या काळामध्ये जिल्हाधिकाऱ्यापासून शेवटच्या शिपायापर्यंत या 15 वर्षात जेवढ्या पण नेमणुका झाल्या तेवढ्या सगळ्या ह्या अंशदानमध्ये झालेल्या आहेत.
ज्या वेळेला अख्खं आयुष्य देशसेवाच एक प्रकारे करण्यासाठी एखादी व्यक्ती एज्युकेटेड यामध्ये येते सेवेमध्ये आणि आयुष्य 58व्या वर्षापर्यंत 60व्या वर्षापर्यंत सेवा करून ज्यावेळेला निवृत्त होते त्यावेळेला त्या व्यक्तीला वृद्धापकाळामध्ये एक आधाराची काठी असावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये हे संरक्षण दिलेलं आहे आणि ते संरक्षण हिरावून घेण्याचं काम तत्कालीन सरकारनं केलं आणि त्याचा शिरतीनं प्रयत्न पुढं वाढवण्यामध्ये झाला गेला. याला 100% विरोध या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझा आहे, भविष्यात सुद्धा असणार आहे. जुनीच पेन्शन योजना यांना सगळ्या बांधवांना मिळणं हे त्यांचा न्याय हक्क आहे आणि तो भविष्यात मिळेल सुद्धा याची पण मला खात्री आहे. त्याचं कारण आहे लोकशाहीमध्ये नाही हे कायमचं नसतं, कारण नाही आणि नकार आणि निगेटिव्ह भूमिका अनेक शासनानं घेतलेल्या आपण त्या सकारात्मक आणि होकारामध्ये बदलल्या आहेत आणि त्याच्यामुळं मला याची सुद्धा खात्री वाटते. हा राज्य सरकारनं विषय फक्त लिडिंग करण्याचा आहे, तो लिडिंग शासनानं पुरोगामी महाराष्ट्र म्हणून केलं पाहिजे. केंद्राकडे ते पाठपुरावा केला पाहिजे आणि केंद्र सरकारनं हे धोरण बदलून देशामध्ये जेवढे पण सेवेत लोक येत आहेत त्यांना वृद्धापकाळात एक आधाराची काठी म्हणून त्यांना जुनी पेन्शन योजना दिली पाहिजे अशी भूमिका माझी स्पष्ट आहे. एकदम ठाम भूमिका सरांनी मांडली आहे या पेन्शन योजनेच्या बाबतीत आणि नक्कीच ती योजना पण सरांच्या माध्यमातून ही पूर्ण होणार. काय सांगाल सर, आश्रम शाळांना आणि इतर माध्यमिक शाळांप्रमाणे शाळा संहिता लागू करण्याबाबत आपण जे प्रयत्न केले त्यात काय सांगाल? शासनानं फार कल्याण डोकीमध्ये ठेवूनच 1953 साली या राज्यात वंचित घटकांना, मुलांना, मुलींना आणि सगळ्यांनाच तो विकास व्हावा समाजाचा म्हणून या ठिकाणी अनुसूचित जातीसाठीच्या आश्रमशाळा सुरू झाल्या, अनुसूचित जमातीसाठीच्या झाल्या आणि तशाच व्हिजेएनटी संवर्गामधील सुद्धा विद्यार्थ्यांच्यासाठी ह्या सगळ्या विकसोन्मुख कुटुंब व्हावी, समाजाची उन्नती व्हावी म्हणून आश्रमशाळा एक त्यातला घटक म्हणून सुरू केला गेला. खरं तर सर्व शाळांच्या अगोदर सर्व लाभ दिले पाहिजेत असा मानणारा मी कार्यकर्ता आहे, कारण ह्या शाळा ज्या आहेत या शाळा गरज म्हणून निर्माण झालेल्या असतात आणि ह्या गरज म्हणून निर्माण झालेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना, शिकवणाऱ्या शिक्षकांना आणि तिथं उभारलेल्या शाळेतील सगळ्या व्यवस्थेला शासनानंच सोबत दिली पाहिजे आणि ती संहितेच्या रूपानं म्हणजे नियम मागतो. त्याच्यामध्ये तर आम्ही काय मागतो तर चांगले नियम मागतो आणि चांगले नियम शासनानं ते दिले पाहिजेत अशा पद्धतीची आमची धारणा होती, मागणी होती. त्याच्यावर सरकारनं निर्णय केला आणि तशा पद्धतीची संहिता, काही त्रुटी नक्की आहेत त्याच्यामध्ये पण काही त्याच्यामध्ये चांगले नियमसुद्धा करून त्यांनी संहिता मान्य केली आहे, ती दिली आहे. तिचा अवलंब चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे यासाठी सुद्धा आमचा पाठलाग सुरू आहे. अरे वा, खूपच छान. सरांचं काम अतिशय सुंदर पद्धतीने चालू आहे आणि पाठलाग करण्यासाठी ते काम करत आहेत. त्याचा काय सांगाल सर की शिक्षकांना वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी मिळण्यासाठी आपण जे प्रयत्न केले हे 1989 साली महाराष्ट्र राज्य सरकारनं एक धोरण म्हणून आणलं होतं की शाळेमध्ये हेडमास्तर एक होतो आणि बाकीचे शिक्षक म्हणून निवृत्त होतात. त्यांना पदोन्नती त्यांच्या सेवेच्या काळात नाहीये किंवा पदं नाही आहेत आपल्या शाळेमध्ये. शिक्षक, हेडमास्तर आणि नंतर सेवा समाप्त. पण हेडमास्तर तर सगळ्याला होता येत नाही म्हणून सरकारनंच काय केलं होतं की एक 12 वर्षाची सेवा झाल्यावर त्यांना वेतन श्रेणी वाढ मिळावी. त्याच्यामध्ये 24 वर्षाची झाल्यावरतीही वेतन श्रेणी वाढ मिळावी. मग तिला 12 वर्षानंतर वरिष्ठ म्हटलं, 24 वर्षानंतर निवड म्हटलं आणि त्या पद्धतीने ती अव्याहतपणे चालू होतं. परंतु पाठीमागच्या कार्यकाळामध्ये 23 ऑक्टोबर 2017 असेल या तारखेच्या शासनादेशास अनुसरून आणि परवापर्यंत या राज्यामध्ये ट्रेनिंग न झाल्यामुळे, प्रशिक्षण न झाल्यामुळे ज्या शिक्षकांना ह्या वरिष्ठ आणि निवड श्रेणीचे लाभ मिळाले नाहीत त्यांना ट्रेनिंग सरकारनं घ्यायची असतात आणि ती त्यांनी घेतली नाहीत. त्याच्यामुळं सरकारनं ती त्यांना माफ करावीत किंवा भविष्यात घेण्याच्या अटीवरती त्यांना त्यांच्या हक्काचा लाभ द्यावा अशा पद्धतीनं मी स्वतःच माझाच क्वेश्चन मी मांडला होता आणि त्याच्यात तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री आशिषजी शेलार यांनी त्या ठिकाणी नमूद केलं होतं की नक्की तुमच्या ह्या प्रश्नास अनुसरून मी सवलतही देतो आणि भविष्यामध्ये शिक्षकांची अशा पद्धतीने वरिष्ठांनी निवड अडवली जाणार नाही. त्यांना 7व्या वेतन आयोगात असणारी 10, 20, 30ची सुद्धा वेतन श्रेणी वाढ देण्यासाठी मी एक कमिटी नेमतो अशा पद्धतीने आश्वस्त केलं आणि 26 ऑगस्ट 2019ला
महाराष्ट्र राज्य सरकारनं एक तसा शासनादेशही काढला. त्यास अनुसरून लाभसुद्धा जानेवारी 2020 पर्यंत मिळत राहिला. पण परत एक परिपत्रक काढून महाराष्ट्र राज्य सरकारनंच या सगळ्या शासनादेशाला अर्थ विभागाची मान्यता नाही म्हणून त्यांना प्रॉब्लेममध्ये आणलं आहे. तत्कालीन आता सध्याच्या असणाऱ्या शालेय शिक्षण मंत्री आदरणीय वर्षाताई यांच्याकडं आम्ही ऑक्टोबर महिन्यात शालेय शिक्षक आमदार आम्ही सर्वांनी जाऊनच एक चर्चा केली आहे आणि त्याच्यामध्ये मंत्री महोदयांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की जे जे प्रलंबित आहे ते आपण तात्काळ याचा निपटारा करून सगळ्यांना त्यांच्या हक्काचे लाभ देऊया आणि ज्या मुवमेंट अत्यंत चांगल्या पद्धतीनं करता येतील आपल्याला त्यासुद्धा करूया. मला खात्री वाटते डिसेंबर अखेरपर्यंत वरिष्ठांनी निवड श्रेणीची जी प्रलंबित प्रकरणं आहेत ती सगळी मार्गी लागतील आणि फिजिकली ट्रेनिंग घेण्यापेक्षा ऑनलाईनच ट्रेनिंग त्यांना तात्काळ त्याची घेण्याची तयारी असते. शिक्षक बांधवांची नेहमी आणि ट्रेनिंग चालूच असतात. ती ट्रेनिंग जरी काउंट केली तरीसुद्धा ती समजून घेण्यासारखी असतात. त्यामुळे ह्या सगळ्या भूमिका करण्याचं मान्य शालेय शिक्षण मंत्री महोदया वर्षाताई यांनी केलं आहे. त्यामुळं डिसेंबर अखेरपर्यंत हे लाभ मिळतील अशी आशा वाटते. म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भात सरांनी योग्य तो पाठपुरावा केला आहे आणि तो प्रश्न मार्गी लावण्याचं त्यांनी अगदी मनापासून ठरवले की हे प्रश्न सगळे मार्गी लावणारच. काय सांगाल सर, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना मिळण्याबाबत जे काही प्रयत्न आहेत त्या संदर्भात काय झालं? पेन्शनमधलाच हा दुसरा भाग आहे. मी अगोदरच बोललो 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या बांधवांच्या बाबतीमध्ये आणि हा 1 नोव्हेंबर 2005च्या अगोदरच्या बाबतीमधला विषय आहे. देशामध्ये ही योजना आणि राज्यामध्ये ही नवीन पेन्शन योजना लागू होण्याच्या अगोदरच्या कालावधीमधील हे सगळे शिक्षक शिक्षकेतर बंधू आहेत. त्यांची सेवा प्रचंड मोठी झाली आहे. त्यातले 2-5% निवृत्तसुद्धा झाले आहेत आणि त्यांना आता वेतन नाही शाळेत सेवेत नसल्यामुळं आणि पेन्शन नाही शासनानं न दिल्यामुळे म्हणजे अत्यंत वाईट स्थितीमध्ये 2-5% लोक आले आहेत. 70-80% लोक 2-5 वर्षात आता निवृत्त होतील अशी स्थिती आहे. म्हणजे राज्य सरकारनं अत्यंत चुकीची भूमिका या ठिकाणी घेतली आहे की त्यांना पेन्शन न देण्याची आणि तो विषय पुढं प्रलंबित ठेवण्याची. म्हणून या ठिकाणी राज्य सरकारच्या विरोधामध्ये तत्कालीन काळात म्हणजे मी परवा गेल्या म्हणजे हे सरकार स्थापन झाल्यावरती सेवाग्राम या ठिकाणाहून नागपूरकडे मी स्वतः पायी दिंडी काढली होती. माझ्या दिंडीमध्ये अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्रीकांतजी देशपांडे, शिक्षक सेनेचे प्रांताचे अध्यक्ष जेमो अभ्यंकर साहेब आणि मोठ्या संख्येनं शिक्षक आम्ही दिंडी काढली. आमच्या दिंडीला सामोरे तत्कालीन मंत्री महोदय आले आणि त्यांनी सांगितलं की ही न्याय मागणी आहे. तुमची जी राज्य सरकारकडली मागणी आहे, लिमिटेड शिक्षण विभागाची मागणी आहे. सगळ्या विभागाला ही योजना मिळाली आणि शिक्षण विभागाला फक्त या ठिकाणी ते 100% अनुदानावर 1 नोव्हेंबर 2005 या दिवशी नाहीत म्हणून त्यांना जी डावलली गेली आहे ती पेन्शन योजना देणं म्हणजे न्याय देणं आहे आणि ती देण्याची भूमिका आम्ही घेऊ अशा पद्धतीनं मंत्री महोदयाने आश्वस्त केल्यानंतर आम्ही दिंडी नागपुरात गेल्यावरती थांबली. त्याचा पाठपुरावाही नंतरच्या काळामध्ये झाला आहे आणि मला खात्री आहे या कल्याणकारी राज्यामध्ये जरी उशीर झाला असला तरी हा न्याय नक्की मिळणार आहे. कारण हा न्याय न देणं इतका दुसरा अन्याय कुठलाच मोठा असणार नाही. त्याच्यामुळे मला खात्री आहे येणाऱ्या कार्यकाळामध्ये खरं तर पाठीमागच्याही 2-5 महिन्यात हे व्हायला काय हरकत नव्हती. पण कोरोनाच्या महामारीचा परिणाम महसुलीत मोठा तुटीमध्ये झाला. कारण मी स्वतः ते आतमध्ये पाहत होतो. ज्या राज्याचं उत्पन्न महिन्याला 30,000 कोटीपर्यंतचं आहे त्या राज्याचं उत्पन्न ह्या महामारीमध्ये 300 कोटी आणि 400 कोटीवरती आल्याचं अवखदेका पाहायला मिळालं. आणि त्यामुळं तो पाठपुरावा सध्या माणसं जगली तर माणसं पुढं जिवंत राहिल्यावरती कार्यभार सगळा करतील या भूमिकेला अनुसरून आम्ही थोडं शांत राहिलो होतो. परंतु आता चांगल्या पद्धतीनं महसूल वाढतो आहे आणि वाढलेल्या महसुलामध्ये जे निवृत्त होत आहेत, जे निवृत्त होणार आहेत, ज्यांचा न्याय हक्क आहे त्यांना ही जुनी पेन्शन योजना फक्त शालेय शिक्षण विभागातल्या बांधवांना डावललेल्यांच्यासाठीची दिली पाहिजे. याचा पाठपुरावा मी करेल आणि त्यांना ती नक्की मिळवून सुद्धा देईल इतकं मी आश्वस्त करतो. नक्कीच. म्हणजे सरांनी ठामपणे सांगितलं की ज्या काही योजना असतील, ज्या काही गोष्टी असतील त्या या पूर्ण होणारच, यात शंका नाही. सर, हे होते शिक्षकांच्या मनातले प्रश्न. हो. जे आपण त्याच्यावरती सरांनी खूप मनमोकळेपणाने त्याला योग्य ते उत्तर त्यांनी दिलं आहे.
काय सांगाल सर की आता शिक्षक मतदारसंघ जो आहे पुणे विभाग ह्याच्यामध्ये आपण आता उभे आहात, काही दिवसातच निवडणूक होणार आहे, तर निवडून आल्यानंतर आपलं धोरण काय असेल? माझं धोरण म्हणजे स्पष्ट आहे, कारण मी 2014 साली निवडून आलो ते शिक्षकांच्यासाठी केलेल्या कामास अनुसरून, त्यांनी दिलेल्या साथीस अनुसरून. आताची सुद्धा माझी निवडणूक तशीच आहे. मी अपक्ष उभा आहे. माझ्या विरोधामध्ये राजकीय पक्ष पण आहेत आणि इतर उमेदवार हे मोठ्या संख्येनं आहेत. मी केलं असेल काम 6 वर्षामध्ये प्रामाणिकपणे, तर ते शिक्षकांच्यापर्यंत नक्की पोहोचलेलं असतं. शिक्षक बुद्धिवादी असतो, तो चौकशी असतो, तो जिज्ञासू असतो आणि त्यामुळं शिक्षक ते चेक करतील. आणि भविष्यामध्ये माझा प्लॅन काय आहे, तर माझा प्लॅन इतकाच आहे की या राज्यामध्ये विद्यार्थ्यांचं कल्याण झालं पाहिजे, शिक्षकांचं समाधान झालं पाहिजे, शाळा समृद्ध झाल्या पाहिजेत आणि गोरगरिबांना शिक्षण चांगल्या पद्धतीनं देता आलं पाहिजे. यासाठी शासनानं भूमिका घ्यावी. त्याच्यामध्ये या राज्याला एक विनामदान नावाचा जो आजार जडला आहे, तो आजार अख्खा संपला पाहिजे आणि या राज्यामध्ये जे विनामदानित शिक्षक आहेत त्यांना पहिल्यांदा अनुदान दिलं गेलं पाहिजे. जे शासनानं ठरवलं ते करत असताना उशीर झाला आहे, ते अगोदर ठरवलेलं संपूर्ण अंशानं दिलं पाहिजे आणि संपूर्ण अंशानं 100% शिक्षक हा पगारावर आला पाहिजे. पहिली भूमिका माझी राहणार आहे. दुसरी भूमिका माझी राहणार आहे ह्या निवृत्ती वेतनाच्या बाबतीतली. हे निवृत्ती वेतनसुद्धा त्यांना त्यांच्या हक्काचं, न्याय हक्काचं आहे, ते मिळालं पाहिजे. आणि तिसरी माझी भूमिका राहणार आहे, या राज्यामध्ये शिक्षणाचं क्षेत्र हे फार प्राचीन काळापासून अत्यंत चांगल्या पद्धतीने चालत आलेलं आहे. नव्हे, महाराष्ट्र हा आचार्यांनी घडवलेला आहे. महाराष्ट्र हा मोठ्या विचारानं पुढं आलेला आहे आणि ह्या आचारांच्या विचाराला अनुसरून राज्य सरकारनं पुरोगामी भूमिका घेत असताना त्या ठिकाणी शिक्षण विकसोन्मुख कसं होईल यासाठी बजेटमध्ये तरतूद वाढवली पाहिजे आणि शिक्षणाकडे, आरोग्याकडे मोठ्या प्रमाणात शासनानं लक्ष दिलं पाहिजे. ही भूमिका माझी निवडून आल्यानंतरची सुद्धा कंटिन्यू राहणार आहे. ओके, खूपच चांगलं धोरण सरांनी इथं बोलून दाखवलं आणि त्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. आणि सरांनी जे एक महत्त्वाचं सांगितलं ते म्हणजे की शिक्षकांना समाधान आणि मुलांचं कल्याण हे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य त्यांचं आहे आणि त्यासाठी ते काम करणार आहेत. काय सांगाल, आपण शेवटच्या टप्प्याकडे जातो आहे आता. शेवटचा प्रश्न सर आपल्याला की शिक्षक बांधवांच्या आपल्याकडनं खूप साऱ्या आता अपेक्षा उंचावल्यात, कारण इथून मागच्या काळात जे काही आपण काम केलं ते सर्व शिक्षक बांधवांनी बघितलं आहे आणि त्याचा त्यांना प्रत्यय देखील आला आहे. तर त्यांच्या ज्या काही आता गोष्टी आहेत त्या खूप आता वाढत चालल्या, त्यांच्या अपेक्षा वाढत चालल्यात. तर अशा शिक्षक बांधवांना आपण काय आवाहन कराल? शिक्षकांच्या मागण्या वाढलेल्या नाहीत, पहिल्यांदा स्पष्ट करतो. शिक्षकांना जे शासनानं ठरवलं आहे ते मिळावं, त्यांची माफक अपेक्षा आहे. आणि शिक्षकांना आव्हान मी म्हणजे करण्याची आवश्यकता का वाटत नाही, कारण मी पाहतोय इतका शिक्षक म्हणजे प्रामाणिकपणे काम करतोय, लढतोयच एक प्रकारे. आता इतकी मोठी महामारी होती, त्या महामारीमध्ये सुद्धा शिक्षकांनी सगळ्या विभागातली कामं केली, सगळ्या. आणि दुसरी गोष्ट, ऑनलाईन शिक्षणही केलं. आज रोजी सुद्धा शिक्षक मोठ्या प्रमाणामध्ये ताकदीनं काम करतोय. माझी विनंती त्यांना इतकी राहील शिक्षकांना की आपण जे करतो आहे याच्यामध्ये खंड पडू देऊ नका, कारण इतर विभागातली नोकरी वेगळी आणि आपण मात्र वेगळ्या विभागात नोकरी करतोय. आपलं जीवन व्रतस्थ आहे, आपले जीवन एका आचारसंहितेमध्ये आहे. त्याच्यामुळं पाठीमागच्या इतिहासात जी गुरुजी म्हणून जो सन्मान आहे तो सन्मान आम्हाला कंटिन्यू पुढे ठेवायचा आहे आणि तो ठेवण्यासाठी व्रतस्थ भूमिका शिक्षकांनी घेतलेली आहे. तिच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं मुवमेंट घडतील यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या सोबतीला राहणार आहे आणि ही आचार्यांची भूमिका, गुरुजींची भूमिका ही सन्मानाचीच भविष्यात सुद्धा राहील यासाठी प्रयत्न करणार आहे. ओके, नक्कीच. सरांनी खूप छान सांगितलं की जे काही व्रत आपण हातात घेतलं, म्हणजे शिक्षकांनी जे काही व्रत हातात घेतलं आहे आचारसंहितेचं, ते करत राहा आणि जे काही आपल्याला काम दिलं आहे ते प्रामाणिकपणे सर्व शिक्षक करतायत आणि ते करतच राहणार आहे, यात शंका नाही. तर ह्या ठिकाणी आपण थांबूयात. परंतु आमदार आपल्या दारी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अशाच नवीन नवीन व्यक्तींना भेटत राहणार आहोत.